चला यात्रा कालच गावची झाली, मस्त एन्जॉय करून आलो यात्रेतून. आणि आज मस्त बोकडाच्या मटणाचा बेत चाललाय. तर मटणाची भाजी बनवण्यासाठी सगळे मसाले परतून घेते. आई आणि मावशी दोघीजणी भाजी बनवत आहेत. मटण शिजवून त्या डब्यामध्ये सगळे त्याचे पीस काढून घेतलेत. आणि हा आणि रस्सा आहे ना पिवळा, त्याची भाजी बनवायची चालली. कांदा, लसूण, खोबरं काय काय त्याचं जे मटेरियल आहे ते व्हिडिओ काढणं मगाशी जमलं नाही. आता डायरेक्ट सुरू केला आहे व्हिडिओ. चांगला एकत्र एकजीव बारीक करून परतून घ्यायचं काम चाललं आहे. तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून थोडंसं वरून ॲड करतायत. अगदी साधीसुधी पद्धत आहे ही गावाकडची, पण भाजी एकदम टेस्टी बनवते आई, त्यामुळं तिलाच बनवायला लावली. सोबत मावशी पण आहे. आता त्यामध्ये थोडंसं ते आळणी पाणी ओतून तेल सुटेपर्यंत परतून घेणार. चांगलं तेल सुटलं की मग तो आळणी रस्सा त्यामध्ये ॲड करायचा आणि भाजी तयार होईल. मसाल्यांना चांगलं तेल सुटायला लागलेलंच आहे आता ओतून त्यात. आळणी रस्सा त्या मसाल्यांमध्ये ॲड केला आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची गावाकडची, पण खूप चवदार मस्त होते. आता हे फुटाणे बारीक करून त्याचं पीठ तयार केले. आता ते चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून त्या भाजीत टाकणार, म्हणजे भाजीला एक वेगळी टेस्ट येते. आणि भाजी जास्त प्रमाणात असल्यामुळं घट्ट होण्यासाठी पण त्याचा वापर होतो. टेस्ट पण छान येते फुटाण्याने भाजीची. मिक्सरमधला सगळा मसाला धुवून मिक्सर पाणी त्यात ओतलं. तर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून त्या भाजीत ओतणार आहेत. त्याच्या चांगल्या गाठी फोडून घ्यायच्या, एकजीव करायचं म्हणजे भाजीमध्ये गाठी राहणार नाही. कुठं कुठं ते फुटाण्याची थोडीशी साल एखादी येतीवर ती पाण्यातून साईडला काढते आई. चांगलं एकजीव करून आता ती भाजीमध्ये ओतून घेणार. मस्त भाजी तयार होईल लगेच. भाजी तयार झाली की लगेच जेवायला ताटं वाढायला सुरुवात करायची. भाजी मस्त उकळली की सुरुवात करायची जेवणाला. इकडे जेवणाला वाढायला सुरुवात केली. मस्त आणि तिखट भात भाकरी असा बेत आहे. इकडं गरम गरम भाकरी करते माझी जाऊबाई. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या जेवायला. धन्यवाद.